यत् प्राप्यते स्थानं तद्योगे गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति एकम् इति स्मृतं फलयुक्तं योगिनां विवेकिनां. मला वाटलं कितीतला श्लोक आहे का, हे खालचे आहे वेगळे. योग आणि विवेक हे दोन्ही साधनं काय केलेली आहे ब्रह्मप्राप्तीची सांगितलेली आहे. जे योगाने प्राप्त होते ते ज्ञानाने प्राप्त होते, जे ज्ञानाने प्राप्त होते ते योगाने प्राप्त होत असते. ते यत्सांख्ये प्राप्यते स्थानं तद योग अपि. जे सांख्याने प्राप्त होते तेच कशाने प्राप्त होते, तिथे स्मृतम फल इतकत्वम. फलामध्ये काही भिन्नता आहे. साधनं दोन, पण एकाच गावाला जाणारा साधनं किती आहे? साधनं दोन आहे का गाव दोन आहे? गाव किती आहे पाहायला गेले तेव्हा. साधनं दोन पण फल कोणतं आहे? फलामध्ये मात्र काय नाही. म्हणजे आता जसा अधिकार असेल त्याप्रमाणे सांगता. कर्माचा अधिकारी असेल तर कर्म, उपासनेचा असेल तर, आणि ज्ञानाचा अधिकारी असेल तर भलत्याला मात्र द्यायची असे काय, त्याचा काय काय उपयोग. मग फलामध्ये कोणत्याही प्रकारे विषमता नाही. मग दोन मार्ग कशा करता सांगितले, एक ज्ञान मार्ग आणि योग मार्ग. त्याचं व्याख्यान 83 श्लोकामध्ये झालं. असाध्य कस्यचित योग कस्यचित ज्ञाननिश्चय आणि स्तम विचार धर्ममार्गात जगात परमेश्वर. परमेश्वराने विचार केला असाध्य कस्यचित योग. बरं का, काही लोकांना योग जमत असते का, संसारिक माणसं आहे, त्यांना सांगितलं जा हिमालयामध्ये. मला आई बाप लढते त्याच्या वाट काय, माझ्या आछडे बछडे जेवढे सांगितलं हिमालयात जाऊन काय करा, तप करा, त्याचे अधिकारी आहे का? कस्यचित योगा कस्यचित ज्ञाननिश्चय. म्हणून योगाचे अधिकारी असेल त्यांना काय केलं, योग सांगितला. कस्यचित ज्ञाननिश्चय नाही का, ज्याच्याकडनं ज्ञानाचा निश्चय होत असेल त्याला कोणता योग सांगितला, ज्ञानयोग सांगितला. बरं, इत्थम विचारे मार्गाद जगाद परमेश्वर. हे दोन मार्ग कोणी निर्माण केले, परमेश्वराने निर्माण केले नाही का. सांगणारे कोण आहे, तो परमात्माच गुरुरूपाने अवतीर्ण होऊन शास्त्ररूपाने अवतीर्ण होऊन तुम्हाला आम्हाला काय सांगतो. अनेक व्याज्ञामध्ये नाही का म्हटलं, तुला दिसते आम्ही तुझ्या रथासमोर जेवढे उभे आहोत तेवढ्याच आम्हाला समजू नको न मी विदूत. मग तेवढा जावं का मी, त्याच्यापेक्षा वेदाला सुद्धा काय झालं नाही. असा जो परमेश्वर त्यांनी दोन मार्ग सांगितले आहे. योगाचा अधिकारी असेल त्याला योग, ज्ञानाचा अधिकारी असेल त्याला जगात परमेश्वर. म्हणजे परमेश्वराने प्रकट केलेले आहे. हो म्हणलं, असं काय म्हणतात दोघांमध्ये सारखेपणा आहे, प्रत्येकाच्या फलामध्ये विषमपणा आहे. काय, योगाचं फल आणि ज्ञानाचं फल कोणता विषमपणा आहे. त्याच्यातला 84 श्लोक. योगे का विषयास्तेन ज्ञानमुत्तमं समं तयो रागाद्वेषभावश्च तुल्यो योग विवेकिनः. योग एका विषय. योगामध्ये एवढा मोठा कष्ट करून करणारा जो योग आहे, तेव्हा सोप्या साधनापेक्षा त्याच्यामध्ये लाभ अधिक असला पाहिजे. म्हटलं कोणता अतिशय, अतिशय म्हणजे विशेषपणा नाही का. आपण परीक्षा घेत असतो किंवा त्याच्यामध्ये नंबर 1 नंबर 2 असे आपण काय करतो, मग त्याचा विशेषपणा कोणता आहे, विशेष नाही. इतरही आंबे देवगड जायचं आहे, मग त्याची किंमत का जास्त आणि याची किंमत का कमी. सामान्य आंब्यापेक्षा त्या आंब्यामध्ये विशेष काय आहे, अधिक आहे. फळामध्ये सुद्धा काय, गोडीमध्ये सुद्धा काय भेटत दिसतो का तो.
विशेष आहे नाही अलग अलग आपण सामान्यापेक्षा विशेषाला महत्व आहे का त्याला विशेष आहे म्हणून ज्ञानापेक्षाही सुद्धा योगाला अधिक विशेष आहे. म्हटलं कोणता विशेष आहे? रागाद्य भावाच्या तुल्य योग विवेकिना रागाद्य भाव. योगी पुरुषाला काय नसतो, रागही नसतो आणि काय नसतो, दे आसक्ती नाही आणि काय नाही, दोन धर्म आहे ना राग आणि रागदर्शन निमाले ब्रह्मेचे साम्राज्य आले. तिसरा अध्याय आहे. काय रागद्वेष निमाले तरी आपल्या ठिकाणी रागही यांना काय राग म्हणजे ज्याच्यावर राग होतो त्याला राग नाही म्हणायचा, आसक्ती. द्वेष करता इच्छिने हा सांगडे आंबरी आणि त्याचा जो डाव पडेल त्याला काय म्हणायचं, हे कोणाच्या ठिकाणी आहे आणि योग्याच्या ठिकाणी दोन्ही. मला असं म्हणू नका. योगीनो विवेकीनो राग आणि द्वेष जसं योग्याला नाही त्याप्रमाणे विवेकाला सुद्धा नाही. दोघंही कसे आहे, फलही दोघांचं एक. रागद्वेषाचा अभाव योग्याच्या ठिकाणी नाही आणि कोणाच्या ठिकाणी नाही, ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी. रागद्वेषाचा काय झालेला आहे, दबाव झालेला आहे. त्याच्याकरता योगे अतिशय असते अत्र ज्ञानमुक्त म्हणून समजू. रागाद्य भावाच्या तुल्य योग विवेकीना योगी आणि विवेकी या दोघांच्या ठिकाणी रागद्वेषाचा अभाव असतो. नाही पुढचा श्लोक 85. म्हणलं ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी रागद्वेषाचा अभाव का, त्याचं उत्तर 85 श्लोक. न प्रीती विषय स्थिती असती प्रयाणात्मेपि जानता कुतो रागा कुतो द्वेषः प्रतिकूल्यम पश्यता प्रीती विशेषु न प्रीती विशेषु असते प्रयाणात्मेपि जानता. तेव्हा विषयाच्या ठिकाणी रागाने प्रीती का नसते, त्याचं उत्तर देऊन सांगतात प्रयाणात्मेपि जानता. सर्व प्रेमाचा विषय जर कोण असेल, आनंदाचा विषय कोण आहे, आत्मेती. त्याचं प्रेम विषयावरती आहे का आत्म्यावरती आहे? आत्म्यावरतीच काय, विषयाच्या पेक्षा विषयातलं सुख सुख नसून काय ते सुखही म्हणण्याच्या काय नाही. करायचं नाना परिणाम ताप संस्कार गुणवृत्ती विरोध हे जे आपल्याला भोगावं लागते. आपण कशाच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला विषय सुखायचा. त्याच्यामुळे आपला आत्मकल्याणाचा द्वार काय केला आहे, बंद आहे. विषयाचं सुख हे काय असं आहे का, शुद्ध आहे का मिश्रित आहे, त्याच्यामध्ये हे आहे ना मिश्रण आहेत. त्याच्यामुळे आमच्या विषयाचं सुख काय करतं, सुखाला सुद्धा दुःख करून टाका. खंदारकर महाराज दृष्टांत सांगायचे बघा. काय होत असेल, एवढा मोठा तुपाचा घडा आहे, कशाचा, शुद्ध तुपाचा घडा, आणि त्याच्यात थोडंसं राखेल पडलं तर ते राखेल काय करते, साऱ्या तुपाला काय करून टाकते. विषयाचं सुखच आहे, सगळ्या सुखाला काय ते उद्ध्वस्त करते. बरं कल्पना करा, एवढं मोठं राखेल आहे किती, आणि त्याच्यात इतकं तूप टाकलं ते राखेल तूप होते का? राखेल किती प्रयत्न करा काय ते बघ. तसं आहे ब्रह्मसुखाला अडथळा करणारं कोणतं आहे, हे सुख आहे. सुख आहे का दुःख मिश्रित आहे, आणि ते दुःख काय करते, विषय सुखाला सुख ठेवत नाही, काय करून टाकते. आणि दिसायला आपल्याला असं वाटते सुख आहे, पण ते मुळामध्ये काय, विषयाचे जे सुख बरे काय की जे मूर्ख नसे विचारणार आहे.
दृष्टांतात आपलाच दोन्हीचा समारोप आहे ना आज 15 अध्यायाचा हा याचा समारोप आहे. म्हणून न प्रीती विषय अस्वस्थी पर्यानात्मेती जाणत आत्माच आनंद स्वरूप आहे असं ज्ञान झाल्यामुळे विषयाच्या ठिकाणी प्रीती विठ्ठल हे चित्त मग कुतो राग आहे का? मग त्याच्याविषयी आसक्ती राहील का? जाय होतो माताई रामे विष्णुदा कुतो द्वेष द्वेषही नाही काही नाही, आसक्ती नाही. प्रातिकूल्यमा पश्यता प्रातिकूल्यमा पश्यता कारण ते काय अनुकूल नसन काय असतात प्रतिकूल असतात. म्हणजे आपल्या सुखाला कारणीभूत असेल त्याला अनुकूल म्हणावं, म्हणजे दुःखाला कारणीभूत असेल त्याला काय म्हणायचं. देहादी प्रतिकूलेषु देशास्तल्यो द्वयोरपि देशम करुणम न योगी चेत वाक्यपस्ती तादृश देहादी प्रतिकूलेषु देशास्तल्यम द्वयोरपि. म्हणलं असं का म्हणता तुम्ही? दोघांनाही तुम्ही एकीकरण करून टाकलं नाही का? ज्ञानी पुरुषाला रागद्वेष नसतो आणि योगी पुरुषाला काय नसतं. मला थोडा भेद आहे की तर सांगतात देहादे प्रतिकूलेषु द्वेषास्थल्य. तर जे आपल्याला प्रतिकूल असेल त्याच्याविषयी काय असं द्वेष असतं. कोण स्तुती करणारा काय असतो आवड असते आणि निंदा करायला लागले तर म्हणलं काय बुवा कीर्तन केलं आजपर्यंत असं कीर्तन ऐकलंच आम्ही, पुढच्या वर्षी तुम्ही काय झालं पाहिजे तारीख घेतलीच पाहिजे. आपल्या कथेतला आहे बरं का, हे इथंच विसरून जायचं नाहीतर म्हणजे आमच्यावर काय करते आपलं अनुकूल प्रतिकूल चालण्याकरता आहे फक्त. आणि लगेच त्यासाठी म्हणलं काय थोडी स्तुती केली तर काय होतं ते आनंद. आणि लगेच सांगितलं काय कीर्तन झालं, म्हणलं बोर झालं होतं. अनुकूल होतं त्यावेळेला आनंद आणि प्रतिकूल झाला तर दोन्ही धर्म कसा अर्धे अनुकूल आणि प्रतिकूल अर्धे ते पाहिजे. देहादे प्रतिकूलेषु देह प्रतिकूल असते आहे त्या स्वभावामध्ये टिकत नसते, त्याच्यामध्ये काही नाही ते विकृती झाल्याशिवाय राहत नाही. विकृती होण्यासारखी. एखादा मनुष्य साऱ्या रोगाने जर पेटलेला असला त्याला देह नकोसं वाटते काय वाटते आणि तो कोणी नसताना पाहतो आणि आत्महत्या करण्याचा काय करतो नाही तो विष घेऊन टाकतो ना स्वतःला पेटून. आता त्याला देहाच्या ठिकाणी प्रतिकूल झाल्यामुळे काय उत्पन्न झाला, अनुकूल असेल तर राग, प्रतिकूल असेल तर प्रतिकूलेषु देह आणि तुल्योदयरसी. ज्ञानी पुरुषाला सुद्धा अनुकूलतेमुळे सुख आणि प्रतिकूलतेमुळे काय होत असते राग. दोघांचे धर्म कसे आहे कोणत्याही प्रकारे विषमपणा करता येत. जे योगाने प्राप्त होते ते ज्ञानाने प्राप्त होते, जे ज्ञानाने प्राप्त होते तेच कशाने प्राप्त. द्वेषम करूया न योगी तांदूक विषयावे. जर द्वेष करत असेल त्याला योगी म्हणता येत नाही, त्याचप्रमाणे जो द्वेष करत असेल त्याला विवेकी म्हणता येत नाही. दोन्ही धर्म आहे. द्वेष करीत असेल तर तो योगी नाही आणि द्वेष करीत असेल तर तो कोण आहे विवेकी सुद्धा नाही. द्वैतस्य प्रतिभानं तु व्यवहारे द्वयस्वरम समाधव नेतीचेत आत्मतत्व विवेकिनः. द्वैतस्य प्रतिभानं व्यवहारे द्वेषाकृतम द्वैतस्य प्रतिभानं व्यवहारे द्वय. जरी ज्ञानी पुरुष झाला नाही का आत्मबोधावरती झाला कोणत्या बोधावरती अद्वैत बोधावरती झाला पण व्यवहार करता वेळी त्याला द्वैताचं काय भान आहे त्याला कळते ना. एकाच वेळेला सगळे पदार्थाचे घरून जेवण करतो मग सगळ्या पदार्थाचं काय श्रीखंड खातो त्याप्रमाणे कुठे चटणी खात असतो द्वैताचं काय भान आहे. कोणाला योग्य नाही आणि कोणाला
आज समाधीमध्ये अद्वैत आहे. कोणत्या अवस्थेत? तिथं मात्र भान नाही. नाही का आपण झोपी गेलो, आता इथं भान आहे का काही? आणि जागृतीमध्ये सर्वांना सारखं काय आहे? भान आहे का? द्वैतस्य भानम तो व्यवहार हो. व्यवहार करते वेळी योग्याला सुद्धा द्वैताचं काय आहे भान आहे, आणि विवेकाला सुद्धा द्वैताचं काय आहे, दोघांना सारखेपण आहे. प्रतिकूलाच्या ठिकाणी द्वेष सर्व टाकत आहे. नाही म्हणला योगी पुरी झाला तर दासाला बसू देत नाही, बाजूला करतो, आणि विवेकी पुरुष काढा दासाला बसू देतो का? दोघांच्या ठिकाणी प्रतिकूलाच्या विषयी काय द्वेष आहे, तसं दोघांच्या ठिकाणी आणि व्यवहाराच्या विषयी द्वैताचं भान जसं योगी आणि विवेकी याच्यातला विचार चाललेला आहे. जे योग्याने प्राप्त होते तेच कशाने प्राप्त होते? विवेकाने सुद्धा प्राप्त होते. समाधव ना तिचे द्वैतच होतो विवेकाला. अहो म्हणलं असं काय म्हणता तुम्ही? त्याच्याकरता सांग, समाधान नाही ते योगाच्या द्वारा काय लागत असते? समाधी लागत असते. समाधीमध्ये काय काही अद्वैत बोध असतो, काहीतरी द्वैत असतं का समजे? मग समाधी एक अवस्था आहे ना, तर आपल्याला जरी प्राप्त झाली नाही तरी नाही आहे असं म्हणता येत नाही. आहे ना, योगाच्या प्रक्रियेमध्ये यम नियम प्राणायाम समाधी निर्विकल्प सविकल्प समाधी असं. जोग महाराजांचे शिष्य तुकाराम खडणेकर होते, त्यांना समाधी लागत आहे. बराच वेळपर्यंत समाधीमध्येच आहे. ते नरसिंह सरस्वतीचं मंदिर आहे ना, नरसिंह सरस्वतीला सुद्धा समाधी लागत आहे. पण त्याच्याकरता अवघड आहे नाही का? इतके काय क्लेशोधिक असतातच ते श्याम व्यक्तात देह ताने तानाची प्यावे केल्या. अधिकारी योगाचे अधिकारी नाहीत का? जास्त नाही. एवढी काय योग आहे तो. आपल्याला पाहायला मिळालं तर ऋषिकेशला जा, योग निकेतन म्हणून. आणि आपल्या हिंदू लोकांपेक्षा बरं का पाश्चिमात्य लोक योगाचे अधिकारी जास्त आहे. कशाचे? तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे वागतात ते. म्हणतात म्हणजे आम्हाला समाधीत असण्याचं काय झालं पाहिजे? दर्शन झालं पाहिजे. मग योगाचा निषेध केला नाही, काय केला नाही? सहकारी साधन आहे. कोणतं साधन आहे? मग त्याचा हे का होत नाही? त्याचे अधिकारी काय पडतात? हिरा खपत नसतो तर विकला असता, विकायला कशाला ठेवला? मग त्याला हिऱ्याचा अधिकारी एखादा आणि एखादा तुमचं याचं दुकान असतं, पुढे बंद फायदा किती? आणि हिऱ्याचं दुकानदार विकणारा माणूस असतो. दोनच हिरे खपले की ते लाखोनी रुपये किंमत आहे. दोन हिऱ्याची फायदा किती मिळतो? 10 लाख रुपये फायदा फरक आहे. म्हणजे दिसायला साधन असे आहे, पण लाभ सर्वांमध्ये काय मतलब आहे? नाही. योगी पुरुष देह कसा ठेवतो? जोग महाराजांनी देह कसा ठेवला? योगी पुरुष आहे का नाही? तात्पर्य इथे आहे. म्हणून द्वैतस्य प्रतिभानं व्यवहार द्वैत. योगी आणि विवेकी यांना व्यवहारामध्ये द्वैताचं भान सारखेपणाने आहे. योग्यालाही द्वैताचं भान आहे, विवेकालाही द्वैताचं काय समाधान ते समाधीमध्ये म्हणलं सांगतात. तत्वत विवेकीनं समाधीमध्ये योग्याला द्वैताचं भान नाही. तसं विवेक करणाऱ्या विवेकाला सुद्धा द्वैताचं काय नाही. कारण काय होत असते, द्वैत हे खरं आहे का मिथ्या आहे, आणि त्याचा निराश झालेला असतो. काय झालेला असतो? मग त्याला सुद्धा द्वैताचं काय नाही. विवेक्षते असत अद्वैतानंद नामके अनाध्याय प्रत्युधा सर्वम अपि अस्ति मंगलम. म्हटलं विवेकाला द्वैताचं भान कसं नाही? आम्ही सांगणार आहोत तुम्हाला, पण आता नाही.
असं हे करून आपलं ते प्रकरण झालं ना कोणतं अद्वैत आनंद प्रकरण. विवेक्षते तदस्माभिः द्वैतानंद नामके अध्याय तृतीय सर्वापि अतिमंगलम. विवेक्षते, विवेकी पुरुषाला विवेक करत असताना द्वैताचं भान नाही हे आम्ही सांगणार. विवेक्षिती म्हणजे सांगणार आहोत. पण त्याच्याकरता स्वतंत्र एक प्रकरण ठेवू. समजा थोडक्यात नाही, कसं सांग आधी देतो थोडेपर्यंत काय का तुम्ही म्हणाल ते हवे. विवेक्षच आहे तद अस्माभिः आमच्याकडून सांगा. आज कोणत्याही प्रकरणामध्ये अद्वैत आनंद नामक आहे. अद्वैत आनंद नामक आहे या आणखी प्रकरणामध्ये विवेक्या पुरुषाला सुद्धा द्वैताचं काय नसते, भान नसते. अध्याय तृतीयाचा सर्वापी अतिमंगलम. अध्याय तृतीया 13 प्रकरण आहे ते, त्याच्यामध्ये सांगणार आहे. मग सर्वांना काय होईल, आनंदाचे आवार मानलो जगा चौघे चित्रलोक्य सर्वापी अतिमंगलम. सर्वांनाच मंगल करावं. आणि संतांच्या मुखातून निघणारी वाणी असते मंगलमय वाणी असते. कोणती तुका म्हणे मंगलाता कोण जाता, सगळा मंगलाचा वर्षा. म्हणून वारकऱ्याची साधने जी आहे ना ती साधनं सुद्धा मंगलकारक आहे. सगळी टाळ विना हे सगळे असते. आणि इतर जे असते जी रजोगुणी साधनं असते. कोणा वाईट वाटून घेऊ नका. हा आपल्यामध्ये मृदंग असतो, तबला असतो, पण मृदंग तो मृदंग नाही का. ते साधनं जे आहे ना तमाशाची तर मग काय विचारच नका. ती सगळी कोणती साधनं आहे का नाही. आपल्या ह्याच्याकडे विणा असतं, मधुर आवाज करतं. आणि तमाशामधलं त्या याच्यामध्ये कोणते असते तुंतुन असते. आणि ते तुंतुनमध्ये कोण 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 अलग आणि तो एक मंजिरा असतो त्याचा आवाज सब्जन सब्जन. म्हणलं सगळे तमाशामध्ये आलेले लोक आहे हे म्हणलं कुठं न्यायचे, म्हणलं नरकाला न्यायचे का सब्जन. दृष्टांत द्या प्रत्येक. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये असलेली साधनं मंगल सर्व आहे. काय का लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शिव ब्रह्मरस आवड आहे. याच्यात पेटी नाही, याच्यात काय नाही. त्यात तबला आहे. म्हणून आपला गायक सामान्य समजू नका. मोठ्या गायकापेक्षा सुद्धा स्वर चांगला. तुम्ही पाहा ना, तुला कल्पना नाही. हे मोठे मोठे कलाकार लोक आहे ना, हो ना, पेटीशिवाय त्यांना विणा लावता येत. आणि वारकऱ्यामध्ये पेटीची काही आवश्यकता नाही. इकडे जाऊ द्या, अतिमंगल होणार आहे असं इथे सांगितलेलं आहे. म्हणून अध्याय तृतीय पुढे येणारा अद्वैतानंद सर्वापि अतिमंगलम. त्याच्या ज्ञानाने सर्वांना काय होईल, मंगल सर्व होईल. यदा पश्यन् निजानंदम अनपश्यम अखिलम जगत. अर्थात योगी इति चेत तुष्टो वर्धताम भवा. सदा पश्यन् आणि ज्ञानानंद अखिलम गवत. सदा पश्यम निजानंदम. त्याला निजानंद कसा आहे, अखंड का खंडित आहे, अखंड आहे. अखंड खंडेन आजीवन रामकृष्ण असा खंडित आनंद नाही. सदा पश्यन् निजानंदम अपश्यम अखिलम जगत. पुन्हा काय करतात, जगताचा मिथ्यात्व कळत असल्यामुळे जगतही सुद्धा नसून पाहिल्यासारखं होतं. सदा पश्यन्, कारण जगताचं काय कळलेलं आहे, मिथ्यात्व आहे. त्या स्थितीचा ते का उत्पत्ती आणि नाश आहे. आणि आहे त्या स्थितीत सारखं राहते का परिवर्तन आहे. हा सत्यमेव नव. तैशीच याची स्थिती नासतच आहे. म्हणून या ते म्हणते. म्हणून तो जगाला पाहत नाही. मग
अर्थात योगी तिथे. हा म्हटलं म्हणतं योगी आणि विवेकी सारखेच झाले की नाही का. योगी जी लक्षणं योग्याची तीच लक्षणं कोणाची, मग दोन्ही काय झाले, सारखे झाले काय. अर्थात योगी तिचे संतुष्ट हो वर्धतान भवा. म्हणलं काही हरकत नाही, आमचा विवेक सुद्धा काय आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे काय योगी आहे. म्हणून विवेकी तर आहेच आहे, पण तो पुन्हा काय आहे तो, म्हणून वर्धतान संतुष्ट होतो. काय हो, या आमच्या बोलण्याने तो काय हो, संतुष्ट हो. ब्रह्मानंद विदय ग्रंथे बंधानुपरवी विद्याध्यायी तस्मिन आनंद विवेचिता. मंदाधिकार्याकरता हे प्रकरण असल्यामुळे उत्तम अधिकारी योगानंद, मध्यम अधिकारी आत्मानंद. म्हणून ब्रह्मानंद विदय ग्रंथे, ब्रह्मानंदामधला हा कोणता आहे, दुसरा अध्याय आहे बघा. ब्रह्मानंदामध्ये 3 आहे, योगानंद, पुढे आत्मानंद आणि अद्वैतानंद. हे 2 कोणत्या ह्याच्यामध्ये, ब्रह्मानंद. 3 प्रकारचे आनंद आहे. एक ब्रह्मानंद, दुसरा विद्यानंद, तिसरा विषयानंद. 3 झाले की नाही. आता ब्रह्मानंदामध्ये कोणत्या ह्याच्यामध्ये, ब्रह्मानंदामध्ये एक स्वतंत्र आहे. म्हणून ब्रह्मानंदामध्ये पुन्हा हे आले नाही, 3 आले नाही. आमचं 5 प्रकारचे आनंद आहे हा, पण मुळामध्ये 3च आहे. किती, ब्रह्मानंद, विद्यानंद आणि अद्वैतानंद. ते नाही वाचावं आहे. द्वितीय अध्यायामध्ये मंदानुग्रह सिद्धये आत्मानंद विवेचित ब्रह्मानंद संज्ञ ग्रंथातील या दुसऱ्या अध्यायात मंद अधिकाऱ्यांवर अनुग्रह करण्याकरिता आत्मानंदाचे विवेचन केले. आत्मानंदाचे काय केले, पुढे वाचा. मग त्याच्यामध्ये 3 प्रकारे 2 जास्त आले. आनंदापिते ग्रंथे बंधानुग्रह हेतोय. म्हणून ब्रह्मानंदाने आत्मानंदाने आणि मंद अनुग्रह करण्याकरता काय केला, द्वितीय अध्याय तस्मिन. मग कोणता अध्याय तो, 12वा प्रकरणे कोणत्या अध्याय, आत्मानंद. हे तस्मिन आनंद होईल. म्हणून केवळ आनंदाचं काय केलेलं आहे, जो योगानंदाचा अधिकारी नाही, जो मंदांधकाराचा अधिकारी आहे, त्याच्याकरता आत्माच आनंद स्वरूप आहे. हे आम्ही काय केलं, सांगे आत्मानंद आहे ना, बोध आहे. पहिले उपक्रम गावाचा काय, जो योगानंदाचा काय अनधिकारी आहे, त्याच्याकरता कोणता आनंद सांगितला, आत्माच किम स्वरूप आहे. त्याचं विवेचन काय झालेलं आहे, ते संपलेलं आहे. ब्रह्मानंदे अद्वैतानंद नाम तृतीय अध्याय त्रयोदशम ब्रह्मानंदे अद्वैतानाम प्रकरण. त्याप्रमाणे ब्रह्मानंद अद्वैतानंद, ब्रह्मानंद म्हटला असलेला अद्वैतानाम तृतीय अध्याय. एक कोणता, योगानंद. 2 आत्मानंद. आणि पुढे कोणता मग, असे किती आनंद झाले. हे कशातले आहे आनंद इथंच. कारण हे 11व्यामध्ये काय सांगितलं, योगानंद. 12व्यामध्ये आत्मानंद. 13व्यामध्ये अद्वैतानंद. 14व्यामध्ये विद्यानंद. आणि 15व्यामध्ये आनंदाचे काय केले, 5 प्रकार केले वृत्तीवरून आहे. त्याच्यामध्ये योगानंदामध्ये आत्मानंद येतात, अद्वैतानंद. असंच आहे, पाहून सांगू का, आमचं वाचून उद्या सांगू म्हटलं. ब्रह्मानंदे अद्वैतानाम, ब्रह्मानंद म्हटला, अद्वैतानंद नामातला तृतीय अध्याय काय केलेला आहे,
संपले. ब्रह्मानंदामध्ये 3 घेतले, योगानंद, पुढे आत्मानंद आणि अद्वैतानंद. हे कोणते आनंद घेतले? ब्रह्मा. दुसरा कोणता? विद्यानंद. आणि तिसरा कोणता? विषय. त्रयोदशम ब्रह्मानंदे अद्वैतानंद नामकम. त्रय असलेला ब्रह्मानंद अद्वैतानंद प्रकरणम. अशा रीतीने आणि हे प्रकरण या ठिकाणी काय केलेलं आहे? संपलेलं आहे. पुढे याचं योगानंद पुरक्तो यशात्मानंद शिष्यताम कथम ब्रह्मत्व तस्य इथे जे शृणु चालले राहिले. 90मध्ये जे प्रकरण काय झालं? संपलं बघा. आणि आता हे कोणत्या प्रकरणाला सुरुवात झाली? ब्रह्मानंद अद्वैतानंद नाम तृतीयोध्याय. त्रयोदशम ब्रह्मानंद अद्वैतानंद प्रकरण. हे अद्वैतानंदाचं प्रकरण आम्ही तुम्हाला सांगतो. त्याचा पहिला श्लोक आहे, योगानंद पुरक्तो यस्य आत्मानंद ईशदाम कथम ब्रह्मत्व तस्यम सद्वैश्य. योगानंद पुरक्तो, जो आम्ही 11व्या प्रकरणामध्ये योगानंद सांगितला तोच किम स्वरूप आहे? आत्मानंद. आनंदामध्ये कोणत्याही प्रकारे विभागणी नाही, फक्त उपाधीमध्ये काय आहे? आकाशामध्ये विभागणी नाही, उपाधी लागले त्या उपाधीमध्ये काय आहे? म्हणून योगानंद पुरक्तो. जो आम्ही 11व्या प्रकरणामध्ये योगानंद सांगितला तोच किम स्वरूप आहे? आत्मा. आता आत्मानंद असं म्हटल्यानंतर तिथे कोणतीच उपाधी नाही. कथम ब्रह्मत्व येतस्य सद्वैश्य शृणु. कथम ब्रह्मत्व येतस्य सद्वैश्य. कारण त्याला उपाधी लागली ना. काय लागली? ब्रह्मानंदच आहे, त्याला ब्रह्माची उपाधी लागली, कोणाला योगाची उपाधी लागली, कोणाला अद्वैताची काय लागली? उपाधीच्या द्वैत निर्माण झाला. काय झालं? मग द्वैत जर निर्माण झालं तर द्वैत आहे तर तुमचा अद्वैत सिद्धी तुम्हाला सांगता येईल. कारण 2 आलं की काय आले? एक आहे तोपर्यंत काय नाही. एकमेव द्वितीय ज्ञानानासी. बरोबर. अद्वैतवाद आहे. कोणता वाद आहे? आणि लगेच माया घेतली तर द्वैत निर्माण झाला. तेव्हा विचारसागराच्या 5व्या प्रकरणामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात द्वैत सत्य की अद्वैत सत्य नाही का. श्री गुरुच्या मुखातून आलेलं महावाक्य श्रवण केल्यानंतर जीवात्मा काय होतो? मुक्त होतो. ब्रह्म साक्षात्कार झाल्यावर. हे म्हणणं तुमचं आहे. आणि तुम्ही सांगता वाद कोणता आहे? अद्वैत आहे. कोणता वाद आहे? आणि तुझं सांगणारा एक गुरु जे काही सांगतो ते ब्रह्म, आणि ज्याला सांगायचं आहे तो शिष्य. 3 आले. द्वैत राहिलं की अद्वैत सिद्ध झाला की द्वैत आहे का नाही? मग द्वैत जर सिद्ध होत असेल लक्षात आहे. बरं, हे द्वैत मिथ्या आहे काय आहे? असं जर म्हणलं तर मिथ्या गुरुकडून सत्य संसाराची निवृत्ती कशी? कारण गुरु काय ठरला? मग मिथ्या गुरुच्या कडून सत्य संसाराची निवृत्ती. आणि जर सत्य संसाराची निवृत्ती होत असेल मृगजळाने काय केली पाहिजे? दोन्हीचे प्रश्न. कोणत्या? विचारसागर. तुमचा विचारसागर तेव्हाच होऊन गेला. म्हणून अद्वैतानंदामधलं हे पहिलं प्रकरण आहे. योगानंद पुरक्तो स आत्मानंद ईशदा कथम ब्रह्मत्व येतस्य सद्वैश्य. ज्याला योगानंद असं म्हणतात तोच आत्मानंद आहे. असा एकरूप असताना ब्रह्मत्व येतस्य 3 झाले ना. एक योगानंद, दुसरा कोणता? आत्मानंद, तिसरा कोणता? ब्रह्मानंद. मग आता तुमचा द्वैत सिद्ध झाला का अद्वैत सिद्ध झाला? मग द्वैत जर सिद्ध आहे तर अद्वैत म्हणलंय नाही का. अद्वैतम येतस्य सद्वयम च. म्हणून द्वैत नसून काय आहे? अद्वैतच आहे. हे पुढे क्रमाक्रमाने काय करायचं आहे? नाही पुढे पुढे आहे बघा सगळं. द्वैत सिद्ध
दिसत जरी असलं तरी ते वास्तव नाही, काय नाही, ते किंस्वरूप आहे. ते भेद निर्माण करू शकत. घटाकाश, मटाकाश, जलाकाश हे जरी आणखी नाव असले तरी उपाधी आकाशामध्ये भेद निर्माण करू शकत. आकाश मात्र किती आहे? एक आहे. नावं काय आलेली आहे? तशी नावं आले आहे. याला योगानंद म्हणा, आत्मानंद म्हणा, अद्वैत आनंद म्हणा. पण आनंद मुळामध्ये किती आहे? आनंदामध्ये कोणत्याही प्रकारे विषमता नाही, असं प्रकरण आहे. त्याचा क्रमाक्रमाने काय करू विचार करा.